आणि महायुतीचा धर्म पाळत नसतील, युतीचा धर्म पाळत नसतील, तर त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? आणि तशा पद्धतीने काय केलंय का? आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे तर तक्रार करूच. मग त्यांना मुख्यमंत्र्याचं ऐकायचं नाही किंवा त्यांचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही, बावनकुळेवर विश्वास नाही, असंच भारतीय जनता पक्षावर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल ना. रीतसर तक्रार करणार आहात का त्यांची? आम्ही रीतसर लिखित तक्रार करणार आहोत. म्हणजे तुम्ही माझे आमदार म्हणून मी एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष नसतो. कार्यकर्ता म्हणून अपेक्षा तर असेल ना? नाही, अपेक्षा तर आहे. प्रत्येकाला काय वाटतं, यशोशक्तीचं प्रतीक आहे ना. मला वाटतंय मी उद्या आमदार व्हावं, आमदाराला वाटते मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटते मुख्यमंत्री व्हावं, हे सगळं वाटणं आहे. पण धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका अशा पद्धतीने मागणी केली जाते आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी पालकमंत्रीपद घ्यावं. धनंजय मुंडे सक्षम कार्यकर्ता आहे, नेता आहे, म्हणून आम्ही धनंजय मुंडेंनाच पालकमंत्री करावं अशा प्रकारचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाकडे केलेला आहे. पण ते दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे आता काय त्यांचं काय ठरलंय, त्या जिल्ह्यातला करायचा का दुसऱ्या जिल्ह्यातला, त्यांची जी पॉलिसी असेल त्याप्रमाणे होईल. पण आम्हाला जी सांगितलं मागणी की आपल्या आपल्या पक्षाच्या शिस्तीतून चालायचं, आम्ही निवेदन दिलं एवढंच की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करा. आता करणं न करणं पक्षश्रेष्ठ. संतोष कळलेत ना. आता धनंजय मुंडे काय न्यायाधीश आहेत का पोलीस आहेत, कोण आहेत, त्यांच्या हातात काय? तुम्ही हे सगळं गृहमंत्री माननीय देवेंद्र भाऊच्या हातात आहे. आता 200 काय पोलीस काम करतायत त्याच्यामध्ये, ते पकडले आणि निश्चितच सगळे पुरावे गोळा करून त्यांना फाशी होणारच आहे. म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा, त्या सजेचा, ह्याचा काही म्हणजे लिंक लागत नाही ना कुठंच काही. उगा आता मागणी करायची, मशीनं दूध कमी दिलं तरी बी राजीनामा द्या म्हणणारी लोक काही आहेत, त्यांच्या राजकारणासाठी. पण आता या आंदोलनामध्ये स्वतः पुढाकार घेतलेला आहे, मग त्यांना काही फिडिंग केले का चुकीच्या पद्धतीने? आता कंपनी संभाजी त्यांनी सुद्धा सांगितलं की आता राज्यपालाला काल भेटले होते आणि राजीनामा घ्यावा असं त्यांनी मागणी केली संभाजीराजे. संभाजीराजेंनी काय मागणी करावी हे आता त्यांचं वैयक्तिक मत आहे संभाजीराजेंचं. त्यांना चुकीची फिडिंग केली का असं वाटतं का तुम्हाला? आता कसं आहे, ह्या ज्या राज्यातल्या छत्रपतींच्या गाद्या आहेत त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून आपणही त्याच्याबद्दल न कॉमेंट्स केलेली बरी, चर्चा न केलेली.